सह्याद्रीच्या कणकर रांगेत असणारा देश आणि कोकण यांना जोडणारा तसेच सातवण काळाची आठवण करून देणारा घाट म्हणजेच नाणेघाट। पूर्वीच्या काळी व्यापार व्यवस्थितरित्या व्हावा त्यामुळे याची निर्मिती झाली। वळणावळणांची चढाई, जागोजागी पाणी पिण्याची केलेली सोय, गुहेमध्ये असणारा मोठा शिलालेख, त्याचबरोबर जकात गोळा करण्यासाठी असणारा मोठा रांजण देखील आहे। नाणेघाटात डायरेक्ट गाडी जाते, परंतु आपल्याला ट्रेक करून जायचं झाल्यास आपल्याला जवळचं स्टेशन पडतं ते म्हणजे कल्याण। मग कल्याणवरून माळशेज घाटातून जाणारी कोणतीही बस पकडावी आणि वैशाखरे गावापुढे आपल्याला नाणेघाट ट्रेकिंगचं स्टार्टिंग पॉईंट लागतं, तिथे उतरावं आणि मग पायी प्रवासाला सुरुवात करावी। तर मित्रांनो, आता 1.5-2 तासाच्या राईड नंतर आपण आपल्या ट्रेकिंग पॉईंटचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना तिथे पोहोचलोय आणि आपल्याला आल्या ना फॉरेस्टवाल्यांची चौकी लागते। तरी बघू शकता तुम्ही, इथे चौकी आहे आणि आम्ही गाड्या तिथेच पार्क केल्यात, तर तुम्ही पण पार्क करू शकता। तिथे ते बाबा असतातच, त्यामुळे काही टेन्शन नाही। आणि एक्झॅक्ट याच्या अपोजिट साईडला म्हणजे तिथून आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे। तर बघूयात आता आपला प्रवास कसा होतोय। जेव्हा आपण माळशेज घाटाच्या दिशेने जात असतो ना तेव्हा आपल्याला सह्याद्रीची लांबवर पसरलेली रांग दिसते। या लांबवर पसरलेल्या रांगेत अनेक साऱ्या घाटवाट आहेत, त्यापैकी अतिप्राचीन अशी घाटवाट म्हटली तर नाणेघाट हे आवर्जून आपल्या लक्षात येते। तर त्याच घाटवाटेची आज आपण भ्रमंती करणार आहोत। त्याचबरोबर उद्या आपण बोरांड्याचे दार ही घाटवाट देखील करणार आहोत। तर तुम्ही कधी पण माळशेज घाटाला जात असाल तर तेव्हा आपल्याला हायवेच्या बाजूलाच ही पाटी दिसते, याच्यावर लिहिलेलं आहे की सातवनकालीन नाणेघाट व्यापारी मार्ग। तर पूर्वी या वाटेने व्यापार चालायचा, तर आज तीच वाट आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि या प्रवासात सामील व्हा। तर चला, इथं आल्यावर आपल्याला ही कमान पण दिसते आणि पूर्ण नाणेघाटाचा इतिहास पण आपल्याला इकडे दिसतो। तर हे वाचा तुम्ही आल्यावर आवर्जून। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे अक्षय वाडेकर, अभिजित शर्माळे आणि थांबरे आणि अभिचंद्र यादव। तर हे सगळे माझे ऑफिसचे मित्र आहेत। ॲक्च्युली आमचा प्लॅन होता वरती नाणेघाटच्या वरती तालीश रिसॉर्ट आहे ना तिकडे स्टेसाठी जायचा। तर आमच्या बाकीचे ऑफिसचे लोक सगळे बाय कार जाणार आहेत वरती, पण आम्हाला सगळ्यांना ट्रेक पण करायचा होता म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही ट्रेक करत जाणार। त्यामुळे आम्ही गाड्या इथंच लावल्या आणि आज पूर्ण नाणेघाट चढून जाऊ आणि वरती तालीशला थांबू आज आणि मग उद्या बोरांड्याचं दार उतरून येऊ। पण बोरांड्याचं दार उतरायला एक अट अशी आहे की भाई आमचा ट्रेक करतोय का नाही ते बघायचं आहे। जर आज त्यांनी सक्सेसफुल नाणेघाट केला ट्रेक तर उद्या मग आम्ही ती घाटवाट नक्की करू। आता बघूयात का आम्ही काय ट्रेक करशील का नाही। हां करशील, ठीक आहे, बघूयात मित्रांनो आता कसं होतंय। जवळजवळ आम्ही अर्धा तास चालत आलोय, एकदम प्लेनच रोड होता आणि इथे आल्या आम्हाला 2-3 फाटे फुटताना दिसतात। हे बघू शकता तुम्ही, इकडे पण रस्ता जातो, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, पण आपल्याला ही वाट धरायची आहे जी आपल्याला ओढा क्रॉस करून नेते त्या साईडला। मित्रांनो, रस्ता कुठे चुकण्यासारखा नाही आहे, पण जिथे चुकू शकतो तिथे रिबिन लावलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बघूनच या, आरामात वरती जाल। तर मित्रांनो, जवळपास 1 तास झाला आम्ही चढतोय आणि अर्धा ट्रेक तर आम्ही पार केलेलाच आहे आणि काही एवढी जास्त दमछक पण नाही होते, कारण की ऊन सहसा लागत नाही जास्त, खूप झाडं आहेत त्याच्यामुळे आणि थंड हवा पण येते, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय। इथे आपण आलो ना का आपल्याला इथून आता पायऱ्यांचाच रस्ता लागतोय बघा, इथून पायऱ्या बनवलेल्या आहेत वरती जायला। तर मित्रांनो, आज आपण नाणेघाटचा ट्रेक करतोय आणि नाणेघाट जेव्हा बनवला तेव्हा खूप गोष्टींचा विचार केला गेलेला, कारण की आपण वरती नाणेघाटच्या वरचा भाग बघितला तर पैठण येत आहे, तर तिकडे पैठण म्हणजे सातवाहनांची त्या काळीची राजधानी होती। त्यामुळे जर कुठलंही राज्य हे समृद्ध करायचं असेल तर व्यापार करणं खूप गरजेचं होतं आणि सातवाहन यांनी पहिली राजकीय स्थिर सत्ता त्या काळी स्थापन केलेली, त्यामुळे व्यापाराची भरभराट व्हावी, त्यांनीच राज्य पुढे वाढावं, हे सगळ्या गोष्टींचा विचार केला गेलेला। तर आता हा खालचा भाग बघितला गेला तर कोकणाचा भाग येतो
त्यामुळे पूर्वीच्या काळी कल्याण, नालासोपारा ही अनेक अशी बंदरं होती. तेव्हा परदेशातून वगैरे व्यापारी यायचे, खूप गोष्टींची आयात निर्यात त्या काळी व्हायची. त्यामुळे येथे उतरणारा माल राजधानीकडे कसा इझिली नेला जाईल या गोष्टीने नाणेघाट याची निर्मिती केली. कारण की ही पूर्ण सह्याद्रीची रांग बघितली ना, यात आपल्याला खूप उंच उंच कडे दिसतात. त्याच्यामुळे इथून जर आपण वाट काढली असती तर ती जायला माल न्यायला खूप अवघड झाली असती. कारण की पूर्वीच्या काळी कुठली वाहनं नव्हती, खेचरं, बैल यांच्यावरून माल वरती पोचवला जाई. त्याच्यामुळे या पूर्ण रांगेत एकदम शॉर्टकट कुठून काढता येईल याचं पूर्ण निरीक्षण करण्यात आलं. आणि नंतर हा नाणेघाट म्हणजे इथे पहिल्यापासून दरी होती, तर ती दरी त्यात अजून थोडंसं खोदून पूर्ण नाणेघाटाची निर्मिती केली. आता आम्ही देखील आलो ना इथून, तर तुम्ही बघाल की पायवाट कशी आहे. आपल्याला मध्यंतरी प्लेनच रोड दिसतो, थोडीशी चढण दिसते, परत पूर्ण प्लेन आहे. त्याच्यामुळे दमछाक ही होत नाही. मित्रांनो, ही जागा इतकी सुंदर आहे ना की आता बघू शकता तुम्ही, पूर्ण वाटेत सावलीच आहे. इकडून पाहिलं आम्ही पूर्ण गच्चच आहे आणि पूर्ण पायरी मार्ग आहे. आणि पावसाळ्यात ते इथे आले ना तुम्ही की पूर्ण पायरीवरून पाणी येत असते. तर पावसाळ्यात तुम्ही नक्की या, खूप सुंदर व्ह्यू दिसते इथून. आम्हाला आता इथे काहीतरी दिसतं आहे गुहेसारखं आहे की पाण्याचं टाके. बघू आता वरती जाऊन आम्ही बघतो काय आहे तिथे. मित्रांनो, पाण्याचे टाके आहेत हे बघा. एकच टाके आहे पाण्याचं भलं मोठं, फक्त त्याला 2 कंपार्टमेंट केलेत. खूप गाळ साचलाय त्यात. तसं पाणी स्वच्छ दिसते आहे तेवढं, पण बाकीचं गाळ साचलाय. बघूयात, पण इथे यायला रस्ता थोडा डिफिकल्ट आहे. बघू शकता बघ, इथून आलो आहे आपण. त्याच्यामुळे येताना इथून जरा नीट या. मित्रांनो, 5 मिनिट पुढे चालत आलो ना की परत एक पाण्याचं टाकं लागते आपल्याला. आणि त्या बसायला जागा देखील केलेली आहे. ते देखील खूप मोठं टाकं आहे हे बघा. आणि इथून असं जायचं आहे आपल्याला तिथपर्यंत. इकडे देखील पाण्याचा टाकं एक खाली आहे बघा. भारी रोड दिसतोय, दोन्ही साईडला झाडं आहेत आणि याला काहीतरी मोर आलेला आहे कसला तरी. तर मस्त वाटतंय. तुम्हाला माहीत असेल ही कसली झाडं आहेत तर नक्की सांगा. मित्रांनो, 1.5-2 तासाच्या ट्रेकला आम्ही चक्क 3.5 तास लावला. आणि फायनली आम्ही नाणेघाटाची जी खिंड आहे ना तिथे पोचलो आहे. आणि आल्या आल्या आपल्याला नाणेघाटात असलेली गुफा दिसते. ही बघा, ही बघा, इथं गुफा आहे आणि ही ती खिंड. मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे एक गुफा दिसतच असेल. तर आतापर्यंत तुम्ही अनेक साऱ्या गुफा बघितल्या असतील, पण ही जी गुफा आहे ना ही एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन आहे. तर ते का, तर ते मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो या. तर या गुफेत आपण आलो ना, या गुफेला 3 भिंती आहेत. ही एक आणि ही. तर ह्या दोन्ही भिंतींवर ना आपल्याला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिलालेख पाहायला भेटतो. हा शिलालेख ब्राह्मी लिपीत असून यात सातवन सम्राज्ञी नागनिका यांनी केलेल्या यज्ञांचा उल्लेख तसेच कोणत्या गोष्टी त्यांनी दान केल्या हे आढळून येतं. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे ही भिंत दिसते ना, ही आता सध्या तुम्हाला प्लेनच दिसत असेल, पण याचं देखील एक वैशिष्ट्य आहे. कारण की पूर्वीच्या काळी जे सातकर्णी राजा व राणी होते व त्यांचे नातेवाईक होते, त्यांचे इथे मूर्ती काढलेल्या गेलेल्या. तर आताच्या सद्यस्थितीत फक्त त्यांचे खालचे जे पोर्शन आहे तेवढंच अवेलेबल आहे. पण तुम्ही एक गोष्ट या भिंतीवर नीट बघितली तर तुम्हाला अजून काहीतरी दिसेल. हे बघा, वरच्या भागात बघाल ना तुम्ही, दाखवते बघ, तर
इथे तुम्हाला काही अक्षर रेखाटलेली दिसतील, इथे पण आहेत. म्हणजे जिथे जिथे खालती अवशेष उरले ना भग्न अवशेष, त्याच्या वरतीच एक्झॅक्ट हे बघा इथे उरलेलं आहे. की आपल्याला हा सूचना फलक दिसतो. तर याच्यावर असं लिहिलंय की लेणी समूहामधील शिलालेखाला कोणी हात लावू नये व लेणी परिसरात व लेणींमध्ये जेवणासाठी चूल पेटवणं सक्त मनाई आहे. तर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की अशी गोष्ट इथे का लिहिलेली आहे. तर याचं कारण कसं आहे, आपला जास्त अभ्यास नाही या गोष्टीत. पण आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तर हा जवळपास 20 ओळींचा शिलालेख आहे. तर इथल्या मधल्या ओळी बघू पण शकता तुम्ही, ते आता नाहीसे झालेले आहेत. तर याचं कारण तेच आहे, कारण की बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण करतो आणि त्याची रिॲक्शन या शिलालेखावर होते. कारण की गेले अनेक दशकं हा तसाच टिकून आहे, पण कालांतराने हळूहळू तो झिजत चाललाय. तर हेच कारण असतं, त्याच्यामुळे असे सूचना फलक बऱ्याच ठिकाणी लावण्यात येतात. तर तुम्ही आले तर या सूचनांचं पालन नक्की करा. तर मित्रांनो, गुफेच्या बाजूलाच आपल्याला इथे हनुमानाची देखील मूर्ती पाहायला भेटते आणि इकडे थोड्याशा पायऱ्या वगैरे आहेत. आणि आता आपण त्या खिंडीत जाणार आहोत वरती. आणि ह्या साईडला इकडे पण गुफा आहे, इकडे पण गुफा आहे. तर बघूयात आता. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती दगड गुळगुळीत झालेत पावसाळ्यात. कारण की इथूनच पाणी वाहत आहे ना, त्याच्यामुळे सगळे दगड गुळगुळीत झालेत. पावसाळ्यात तुम्ही इथे याल तर एकदम सावकाश या. नाणेघाट चढून वर आल्यावर आपल्याला मोठा रांजण दिसतो. पूर्वी व्यापाऱ्यांकडून जकात जमा करण्यासाठी याचा उपयोग होत असे. त्याचबरोबर एका बाजूला आपल्याला गणपतीची मूर्ती, पिण्याच्या पाण्याची केलेली सोय, वर येण्यासाठी केलेल्या खोदीव पायऱ्या, याचबरोबर छोट्याशा गुहा देखील दिसतात. गेली अनेक दशकं वापरात असणारा हा व्यापारी मार्ग आजही बरेच लोक कोकणात जायला याचा उपयोग करतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हाच तो खिंडीचा मार्ग आहे आणि याच्यावर एक्झॅक्ट वरतीच आपल्याला काही गुफा पाहायला भेटतात. हे बघा, आणि ही ती खिंड. तर मित्रांनो, वरती आल्या आल्या आपल्याला जीवदानचा किल्ला दिसतोय आणि त्याच्या बाजूला वानरलिंगीचा सुळका दिसतोय. आणि आता आम्ही आमचा जिथे स्टे आहे तिथे चाललोय. अक्षय, कसा झाला ट्रेक? खूप छान, मस्त होता. आवडला तुला? हो. आबी, काय बोलतो, तुझा पहिला ट्रेक होता, कसं वाटतंय तुला? हाँ? अभी फिर तो ऐसा कुछ है नहीं, प्रॉब्लम जितना सब लोग डरा रहे तो इतना कुछ है ही नहीं, बट अच्छा लगा, थैंक यू. अभी कल दूसरे रास्ते से आएगा ना वीर? हाँ अभी पूल खेलने का अपने को दोनों को. हाँ क्या? है ना? हाँ, इधर पूल है. याने तर खूप ट्रेक केलेत माझ्यासोबत, तर काय टेन्शन नाही. भाई वायरी बिरी पण विकतो ट्रेनमध्ये. अरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही याच्याशी. भाई, भेटून जाईल कमी प्राइस मध्ये. तर मित्रांनो, चला ही व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जय शिवराय.